मित्रांनो, आपल्याला मी हाय क्वालिटीची ऑर्डर लागलेली आहे आणि ऑर्डर आपण घेतलेली आहे आणि ती न्यायची आपल्याला तळोजा बायपासला जवळजवळ 10 किलोमीटर आहे इथून डोंबिवलीमधून. आणि आता आपण आहोत गार्डन सर्कलला. चला तर मग जाऊया, न वेळ घालवता. ऑर्डर आपण घेतलेली आहे आणि आपल्या राईड कंटिन्यू करूया. लेट्स डू इट. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत. तळोजा बायपासची राईड आहे आणि आपण आता ऑर्डर घेतलेली आहे मी हाय कोहली ह्या रेस्टॉरंटमधून. आणि आता 12:30 वाजलेले आहेत, त्यामुळे बस यांची ट्रॅफिकच असणार, कारण शाळेच्या बस आहेत. पूर्ण शाळेच्या बस नाही ते असं, पण ते एक ट्रॅफिक असणारच आहे. चला, आपण निघालेलो आहे. आता आपण बाहेर पडलो म्हणजे पेंढारकर कॉलेजपासून आपण बाहेर पडलेलो आहे आता. आणि आपल्याला 10 किलोमीटर जायचं आहे तळोजा बायपासच्या रोडला, कारण आपली ऑर्डर तिकडेच द्यायची आहे. न वेळ घालवता जाऊया, कारण पाऊस थांबला आहे आणि आपण मोबाईल हा पावसात लावू शकत नाही, कारण आपल्या मोबाईलची जरा स्क्रीनमध्ये पाणी गेलं आहे थोडंफार, त्यामुळे आपला आता मोबाईल वॉटरप्रूफ राहिलेला नाही आहे. आपण जेवढ्यात लवकर नेता येईल तेवढ्यात लवकर जाऊया, इकडनं बसूया. असा पर्याय नाही, एवढा ट्रॅफिकमध्ये थांबून चालणार नाही आपल्याला. सर्व्हिस रोड पर्यायी मार्ग. इकडे सर्व्हिस रोडला प्रॉब्लेम हा एकच आहे, स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओवर तुम्ही जसं सपोर्ट केला तसं ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त आपले लाईक्स येऊ द्या, कमेंट्स येऊ द्या, जेणेकरून आपला व्हिडिओ अजून थोडा व्हायरल जाईल. तुमची कमेंटसुद्धा येऊ द्या मित्रांनो, चांगला बजेटमध्ये कॅमेरा कोणता आहे रे, कारण आपल्याला घ्यायचं आहे. मोबाईल लावून आपल्याला जास्त चालू शकत नाही, कारण आपल्याला मॅपसुद्धा बघायला लागतो. तर आपल्याला जेवढे रस्ते माहीत आहेत आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, पण पुढे आपल्याला मोबाईल काढायला लागतो. आणि आपल्याला आता मध्ये काढायला लागणारच आहे, कारण जिथे आपण जाणार आहोत तिथे आपल्याला रूम नंबर, बिल्डिंग हेच सांगायला लागणार आहेत. आपण नेकणी पाड्याच्या इकडनं गाडी टाकली. आपण इथून बाहेर तर पडलो. आता कल्याणशी रोडला लागलो आहे, जिकडे मेट्रोचं काम चालू आहे जोरदार. प्रत्येक ठिकाणी मेट्रोचं काम जोरदार चालू आहे. मित्रांनो, आता आपण ट्रॅफिकमधून बाहेर पडलो आहे, कारण शाळेच्या बस खूपच आहेत आणि सोनारपाड्याला नेहमीची ट्रॅफिक होते. तिथे रस्ता छोटा आहे, त्यामुळे आता हा कुठे चालला का माहीत नाही. लेफ्टला येतो खरा. चला, आपला उद्देश आहे तळोजा बायपासला ऑर्डर द्यायची, तिकडेच जाऊया आणि तेच बोलत जाऊ. आता आपला डेलीचा लाईफ रुटीन आहे. आम्ही जेवढे रायडर आहेत ते ॲक्च्युली एवढ्या ट्रॅफिकचा सामने करत तुम्हाला ऑर्डर द्यायला येतो आणि तुम्ही रुडली बोलतात सगळ्यांशी. असं काय ना, ते ॲक्च्युली चुकीचं आहे. आणि आम्हालाच माहीत की आम्ही गाडी कशी चालवतो कशी नाही, ते पण ट्रॅफिकमध्ये. त्यांना तुमची ऑर्डर आम्हाला देण्याचं पहिलं काम हेच आहे. आपण पुढे आता आपण मानपाड्याला पोचलो आहे. क्लासिक हॉटेल इथं 5 हॉटेल आहे.
थोडंसं जास्त नाही, गाडी आपली उडवेल. रस्ते मानपड्याला रस्ते छोटे केलेत कारण मेट्रोचं काम जोरदार चालू आहे म्हणूनच. क्रॉसिंग लागली नाही. चला आपण आलोय, बाहेर पडलोय, म्हणजे आता मानपड्याला ट्रॅफिक लागले. इथून तो बाहेर पडलोय. असा का लावलाय नक्कीच काय कारण असेल, खड्डे बिड्डे असेल मोठा इथं, तर डपकून पडतो आपण. रुनॉलमधून गाडीत काढू, लवकर पोहोचू आपण तिकडे. ट्रॅफिकवाल्यांनी पण हात दिला आणि जा सांगितलं आहे. विद्यानिकेतन स्कूल बस. आपण इथून पुढून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. तोच त्याला बरा पडेल रस्ता, कारण पुढून गेला तर जास्त लांब पडतो. आपण शॉर्टकट टाकूया. रुनॉलचे रस्ते दाखवत काय माहिती पण चांगले आहेत की नाही. त्यामध्येच त्यांचं पण काम सुरू होतं. पण मेट्रो इकडनं जाणार आहे ना. चला इथे तर काय थांबवलं नाही. मेट्रोचं स्टेशन हा इकडेच आहे ना रुनॉलमध्ये. राईट साईडला इकडे मेट्रोचं स्टेशन होणार आहे. आणि इकडे मोठ्या बिल्डिंग, मोठा प्रोजेक्ट घेतलेला आहे मानपड्याला. एक गाडी बघा, एक फोर व्हीलर झाली एवढी जागा आहे. मेट्रोच्या कामामुळे भरपूर काम होतात. इकडं सोसायट्या आणि आपल्याला सरळ जायचं आहे. पाऊस येतो वाटतं, लवकर जायला लागेल. कारण आपल्या मोबाईलची जी लिमिट आहे ना ती आता पावसाची कमी झाली. त्यामुळेच आपल्याला पावसात मोबाईल वापरता येत नाही. म्हणून मित्रांनो प्लीज कमेंट करा की चांगला कॅमेरा कोणता आहे, आणि आपल्या बजेटनुसार 20,000 नुसार आपला जो बजेट आहे तो 20,000पर्यंत आहे. आणि चांगला कॅमेरा तुम्ही मला सजेस्ट करा हीच विनंती आहे. आपण बदलापूर हायवे रोडला बाहेर पडणार. रस्ते आता मस्त टॉपटॉप आहेत, म्हणून काही टेन्शन नाही. फक्त एवढाच की स्पीड ब्रेकर थोडे जास्त आहेत आणि असलेच पाहिजेत. काय रायडर असे असतात किंवा त्यांना काहीच दिसत नाही, नुसता पळव. लेफ्ट टर्न मारून आपल्याला बदलापूर हायवे रोड लागणार आहे. हेल्मेटच्या काचावर पाणी पडतोय. आता आपण बदलापूरच्या हायवे रोडला लागलोय. बडी पाऊस पडायला लागलाय. काल माझे पूर्ण ब्लर झाले माझ्या असं वाटतंय, कारण सगळे डबल दिसत आहेत पावसाच्या थेंबामुळे. पावसात गाडी चालवण्याची एक वेगळीच मजा आहे मित्रांनो, खरं आहे. सायकल असो किंवा बाईक असो, पावसात चालवण्याची वेगळीच मजा आहे. कारण मी पहिले सायकल चालवतो, तर त्याचा अनुभव आहे आपल्याला. तुम्हाला पण असेलच, कारण पावसात आपण जी मजा केली आहे सायकल चालवताना ते आठवून बघा तुम्ही पण. आता आपल्याला इथून राईट टर्न मारायचं आहे आणि इथं आपल्याला कदाचित नाही
आपला मोबाईल काढून आपल्याला त्यांना सांगायला लागणार आहे की कोणती बिल्डिंग आहे कोणती नाही. चला राईट मारूया आपण. डाऊनटाऊन आलो, डाऊनटाऊन. मित्रांनो आता आपण एंट्री करून निघालेलो आहे क्लेरा बिल्डिंगला. आणि तुम्ही आपला दृश्य बघू शकता, एवढं भारी वाटतं इकडं. तर त्यानंतर मस्त झाडं बिडं लावलेले आहेत. आणि जे बाकीचे बिल्डिंग आहेत तिकडे काही झाडं नाहीत, काही नाही, फक्त बिल्डिंग आहे, फक्त बिल्डिंग आहे. हे पूर्ण रॉंग आहेत. कारण बिल्डिंग आहेत पण झाडंसुद्धा असली पाहिजेत. इकडे आल्यानंतर खूपच चांगलं वाटतं मित्रांनो. खूप म्हणजे खूपच सुंदर दृश्य, नजारे स्लो मोशनमध्ये तसे नजरे बघायला भेटतात. त्या मोबाईलवरती पाणी पडलं होतं, पहिले पुसून घेतलं त्याला. आणि जायचं आपल्याला आता क्लेरा बिल्डिंगला D1. मी आता आपण आलेलो आहोत जवळजवळ. जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्कीच करा मित्रांनो. आणि आपले जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढू दे. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. तुमची काळजी घ्या.